शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत व अनुदानित तत्वावरती सरकारच्या माध्यमातून बियाण्यांचं वितरण केलं जात असते। त्यासाठी मित्रांनो या वर्षीसाठी खरीप हंगामासाठी जे काही ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। तर हा अर्ज तुम्हाला महाडीबीटी फार्म पोर्टल या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शेतकऱ्यांना मोफत व अनुदानित तत्वावरती जे काही बियाण्यांचं वितरण केलं जाते या योजनेसाठी नेमकं ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो तुम्हाला यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती यायचं आणि ॲप्लिकंट लॉगिन अर्जदार लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा इथे फार्मर आयडी टाकायचा आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। फार्मर आयडी माहिती नसेल तर MHFR पोर्टलवरून तुम्ही काढू शकता। त्यानंतर तुम्ही लॉगिन केल्यानंतर आता अशा पद्धतीने तुम्हाला पर्सनल डिटेल्स आणि ॲड्रेस डिटेल तुमची ऑटोमॅटिक फेच केली जाईल। आता तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स आणि दिव्यांग म्हणजे डिसेबिलिटीची जी काही डिटेल्स आहे ती द्यायची आहे आणि तुमची प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे। तुमची प्रोफाईल कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता। आता ज्यांची ऑलरेडी प्रोफाईल कंप्लीट असेल त्यांना डायरेक्ट अर्ज करता येणार आहे। तर आता या ठिकाणी कॅटेगरी डिटेल्समध्ये आल्यानंतर कॅटेगरी आणि तुमची जी काही डिसेबिलिटीची माहिती आहे तुम्ही इथून देऊ शकता आणि तुमची प्रोफाईल अपडेट करून घेऊ शकता। आता 100% प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे। लेफ्ट साईडला तिसरा नंबरचा ऑप्शन आहे, इथे शेत जमिनीची माहिती लँड डिटेल्स इथे पाहू शकता। तुमची लँड डिटेल्स आलेली आहे की नाही हे एकदा चेक करून तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पीक तपशीलसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता तुम्हाला घटकासाठी अर्ज करा, लेफ्ट साईडला सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर विविध प्रकारचे घटक या ठिकाणी पाहायला मिळतील। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, बियाणे योजना, सिंचन साधने आहे। आपल्याला 3 नंबरचा बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे बियाण्याच्या। त्यानंतर तुमच्या शेतजमिनीची माहिती दिसेल। यामध्ये खरीप हंगामामध्ये खरीप घ्यायचं आहे, प्रत्यक्ष बियाणांचे वितरण, त्यानंतर पीक प्रकारामध्ये गळीत धान्य आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीकमध्ये सोयाबीन आहे आणि इतर पिकंसुद्धा आहेत जसे की तीळ, भुईमूग, सूर्यफूलसुद्धा आहे। तर आता जे तुम्ही पीक निवडलेलं आहे त्या पिकासाठी किती हेक्टरपर्यंत आहे ते इथे पाहू शकता। तर जास्तीत जास्त 1 हेक्टरपर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जर 1 हेक्टरपेक्षा जास्त इथे टाकण्याचा प्रयत्न केला तर ते घेणार नाही। त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला आणखीन घटक ॲड करायचे आहेत का, म्हणजे आणखीन पिकासाठी अर्ज करायचा विचारेल तर आपल्याला करायचं नाही, म्हणून मी नो ऑप्शनवरती सिलेक्ट केलेला आहे। बाकी इतरही योजना तुम्ही पाहू शकता। गोपीनाथ मुंडे शेतकरी असेल इथूनच यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेन पेजवरती येऊन अर्ज सादर करावरती क्लिक करायचं, त्यानंतर पहावरती क्लिक करायचं, तुमचा तालुका दाखवेल। पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या बाबीसाठी अर्ज केला आहे ते तुम्ही पाहू शकता। नंतर टिकमार्क करायचं आहे तुम्हाला चेकबॉक्सवरती आणि त्यानंतर पेमेंट करावरती क्लिक करायचं आहे। डेबिट कार्ड जे काही नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला UPI QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता। आता मी या ठिकाणी QR कोडचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। QR कोड सिलेक्ट केल्यानंतर QR कोड ओपन होईल आणि त्यानंतर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता। सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळणार आहे, ते तुम्हाला जपून ठेवायचं आहे। किंवा तुम्ही याची जी काही पावती आहे ती सुद्धा डाउनलोड करू शकता। त्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे तिथे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जे काही अर्ज आहे ते दिसणार आहे आणि इथून तुम्ही जी काही पावती आहे ती सहज डाउनलोड करून घेऊ शकता। एकदा सक्सेसफुल तुमचा अर्ज झाला की तुम्ही इथून त्याची जी काही पावती डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर स्क्रुटीमध्ये जर असेल तर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज दाखवेल। त्यानंतर काही दिवसांनी याची जी काही निवड यादी प्रसिद्ध होईल। ज्यांचा नंबर लागला त्यांना जे काही SMS द्वारे कळवण्यात येणार आहे आणि याचा जे काही लाभ आहे ते देण्यात येणार आहे। तसेच तुमचा जे काही अर्जाचं जे स्टेटस आहे इथे तुम्ही पाहू शकता, छाननी अंतर्गत आहे की अर्ज तुमचा नाकारला गेलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हे बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा होता। काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।